हॅलो चेक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हरती खर्ती या ठिकाणी आपण स्वागत करूयात। एक मानाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये। मॅडम मॅच लारा आहे, चला लारा या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅडम मॅच आपण वितरित करूयात। पिंपरे ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय आदरणीय महेशदादा थोपटे यांच्या शुभ हस्ते आपण मॅडम मॅच वितरित करतोय। चला या लारा चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या मॅडम मॅच या ठिकाणी वितरित करूयात। सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया। एक मानाची स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। श्री काळभैरवनाथ चषक 2026 चा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। दिवस मात्र दुसरा आहे आणि दुसऱ्या दिवसातली दुसरी मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। टीम ढालेवाडी आणि त्यांच्या विरोधात पाडेगाव टीम आहे। याच्या अगोदर तुम्ही आसिम यांचा मायक्रोफोनवरती आवाज ऐकवता आसिम सरांचा, मनपूर्वक धन्यवाद सर। आता मॅचला इथे ऑन करूया। 3, 2, 1 लेट्स प्ले। चला खेळूया श्री काळभैरवनाथ चषक 2026 चा महासंग्राम। ऑन स्ट्राईकला आहे स्वप्नील साबळे, नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव सातत्यानेच पुरंदर तालुक्यामध्ये घेतलं जातं आणि आताचा बॉल जो आहे तो जबरदस्तच पाहायला मिळाला आहे। चांगली गोलंदाजी आता गोलंदाज या ठिकाणी करतायत आणि पहिला जो बॉल आहे तो डॉट आलेला आहे। दोन्ही टीम्स 12 खेळाडू पाठवा। पाडेगाव टीम आपला पण पाठवून द्या। त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे। फलंदाज सज्ज होत आहेत, विकेट करायचा प्रयत्न होता। दुसऱ्याच बॉलवरती शरीरभेदक किंवा आताचा बॉल होतोय, स्लाइस झालेला हायस्क्वेअर लेगच्या दिशेने आणि आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मात्र लेग बाईटच्या माध्यमातून इथे कळवली जाते। शुभम निलेश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती, षटक इथे मार्गस्थ करतायत। पहिला जो बॉल होता तो डॉट होता आणि दुसऱ्या बॉलवरती स्वप्नील साबळ्यांचा तडाखा चांगलाच पाहायला मिळाला। ऑन स्ट्राईकला आता राहुल राठोड इथे पोहोचतायत। जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने। मॅचला या ठिकाणी ऑन करणं महत्वाचं आहे। सर्वांचं पुन्हा स्वागत असेल श्री काळभैरवनाथ चषक 2026 चा महासंग्राम। कालचा दिवस सक्सेसफुल राहिला या स्पर्धेचा आणि आजचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतोय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये। या टुर्नामेंट खरं तर या ठिकाणी सजत असताना पाहायला मिळते। गोलंदाज या ठिकाणी निलेश आहे, त्यांचा खेळ आम्हाला जबरदस्त सातत्याने पाडेगाव संघाकडून पाहायला मिळत असतो आणि आज मात्र ते बॉलिंग ट्रॅकवरती आहेत। पहिलं षटक ते वापरत आहेत। रिव्हर्स खेळायचा इरादा होता, राहुल यांचा फटका फसला होता जरूर। यष्टीरक्षक आले, यष्टीच्या पाठीमागे चूक झाली आहे। स्वप्नील होते डेंजर एंडचा डिव्हेंटरी तर वाढलाच होता आणि हाय व्होल्टेजचा बीपी खेळ होता बाद। स्वप्नील साबळे बॅक टू द बॉल, पहिला धक्का ढालेवाडी संघाला OUT विकेट। मोह काय आवरीनाचा झाला होता, अति घाई आणि संकटात नाही। सर्व खेळाडूंना विनंती असेल, आयोजन कमिटीचा कॉल आहे। पाडेगाव टीम पाडेगाव टीम शुभम सर टोप्या आणल्यात का बाकीच्या खेळाडूंनी? टोप्या आणल्या असतील तर टोप्या परिधान करा, विनंती असेल। विशाल सर टोप्या आणल्या असतील तर परिधान करा, आपल्या खेळाडूंना विनंती आहे। उन्हाचा तडाखा भरपूर आहे आणि सर्वांनी कृपया करून टोप्या परिधान करा, विनंती असेल। जी विकेट पाहिजे होती तुम्हाला ती विकेट आता मिळाली आहे। आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। ढालेवाडी टीम खेळाडूचं नाव पोचत नाहीये, खेळाडू पाठवून द्या। 12वा खेळाडू या ढालेवाडी टीम। ढालेवाडी टीम स्कोरिंग थांबली आहे तुमच्यामुळे, दादा चला लवकर या। मयूर आलेत आता मैदानाच्या आतमध्ये, जाऊयात मॅचच्या दिशेने। त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे, राहुल आहेत ऑन स्ट्राईकला। जबरदस्त खेळ त्यांचा दरवेळी आपल्याला पाहायला मिळत असतो। रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पुन्हा एकदा निलेश यांच्या विरोधात, तुम्ही रिव्हर्स खेळू शकत नाहीयेत, अनसक्सेसफुल होतोय आणि आताचा बॉल जो होता तो मात्र डॉट आलेला आहे। निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होते। मुख्य पंचांच्या भूमिकेत अक्षयजी चांदगुडे सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे, विकेट केली आहे। चांगला फटका इथे खेळला गेला, मिड ऑफला डोक्यावरून क्लिअर करत असताना पाठवला एक्स्ट्रा कव्हरला ऑफ मध्ये, चेंडू मात्र पोहोचलाय सीमा रेषा पार, चौकार येतोय। चांगला फटका इथे खेचून मारलेला आहे आणि तोच फटका आता सक्सेसफुल राहुल राठोडचा पाहायला मिळतो। या सरळ बॅटने खेळाय, तुम्ही रिव्हर्स खेळत होता ते सातत्यानेच डॉट येत होते, परंतु आताचा बॉल जो आहे तो जबरदस्तच खेळ आहे।
चौकार आलाय, धावसंख्या पुढे जाते 4च्या मदतीने. संघाची धावसंख्या आता मात्र 5 या आकड्यावरती आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, दांडी 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 गोल. खेळाडू बाद होत आहेत. धक्का क्रमांक दुसरा टीम ढालेवाडी संघाला पुन्हा एकदा हादरा या ठिकाणी बसलाय. पाक टू पाक विकेट आहेत त्या मात्र संघाच्या सजत गेल्यात. ज्या विकेट्स पाहिजे होत्या पाडेगाव संघाला ते 2 धुरंधर होते, सलामीला आले होते. त्याच धुरंधरांची जोडी आता संपुष्टात आणली आहे. पाडेगाव संघाच्या निलेशचा खेळ मात्र जबरदस्तच पाहायला मिळतोय, परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल राठोड यांची जागा भरून काढण्यासाठी नकुल राठोड मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नकुल आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आलेत विशाल डेडे, नामांकित खेळाडू आहेत फलटण तालुक्याचा. त्यांचा खेळ मात्र जबरदस्तच आपल्याला सातत्याने फलटण तालुक्यामध्ये पाहायला मिळत असतो. आणि आता विशाल डेडे बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेट केली आहे आडवा बाटने, चांगला फटका इथे खिचून मारलाय. चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा स्ट्रोक ला जवाब आहे, जब बेडा होगा पार. मिलेगा रन 4. चौकार चौकार आलेला आहे. चांगला फटका इथे खेचला आहे. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. पहिलाच बॉल होता विशाल डेडे यांचा आणि पहिल्याच बॉलवरती चौकार खेचला. धावसंख्या 9 रन ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी लागल्या जात आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या 5 या आकड्यावरती होते, परंतु विशाल डेडे इथे खर्चिक राहिले आहेत आणि पहिल्याच बॉलवरती ते धावा इथे खर्च करत असताना मयूरचा लाजवाब फटका आताचा होता. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे यावेळी आणि आताचा बॉल मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर चेंडू मात्र डॉट आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थात श्री काळभैरवनाथ चषक 2026चा महासंग्राम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक मानाची स्पर्धा आहे आणि त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. जाऊयात मागच्या दिशेने. विकेट करायचा प्रयत्न होता, फटका इथे खेचला आहे आणि याचबरोबर चेंडू ट्रॅव्हल होत असताना चेंडू मात्र लँड झाला आहे डीप पॉइंटला. चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा चौकार आहे. कॉलेडीचा स्क्वेअरले गेला होता, चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा बदलतीये. गणेश सर अगदी पाहायला मिळत आहे स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहे. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आज मात्र स्वप्नीलजी भैया काकडे सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. तिघांचंही त्रिकोण मात्र या ठिकाणी सजले गेले श्री काळभैरवनाथ चषक 2026च्या निमित्ताने. जाऊयात पुन्हा एकदा मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला पाहायला मिळतोय. मयूरचा फटका ला जवाब झटका आहे. हो, आताचा बॉल देखील जबरदस्त वापरला आहे. त्याचबरोबर आताचा बॉल मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती देखील होतीये. डॉट बॉल येत राहतील. जो डॉट आणायचा होता तो विशाल डेडे यांच्याकडे तेवढी क्षमता आहे आणि ते डॉट्स बॉल सातत्यानेच घेत असतात आणि हाच त्यांचा खेळ आपल्या संघासाठी महत्त्वाचा ठरलाय. 13 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान आतापर्यंत राहिले. 2 चेंडूंचा खेळ षटक क्रमांक 2 मध्ये अजून बाकी आहे. त्यानंतरचा बॉल गोलटप्प्याचा बॉल पुढे एकदा बिगिट करायचा प्रयत्न होता. आताचा बॉल देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. स्लाइस करायचा होता आणि तोच बॉल आता पुढे शिकदा डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होते. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2 मध्ये शिल्लक आहे. टीम ढालेवाडी 13 धावा धावफलकावरती 2 विकेटचं नुकसान. शेवटचा बॉल होता दुसऱ्या षटकाचा आणि हाही बॉल जबरदस्त या ठिकाणी वापरलेला आहे आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. टीम ढालेवाडी 13 धावा धावफलकावरती आहे. 2 विकेटचं नुकसान. 6 ओव्हरची मॅच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही 2 षटक खेळत होता पॉवर प्लेचे.
पॉवरफुल फलंदाजी खरं तर ढालेवाडी संघाची थोडीशी कमी राहिली आहे, परंतु मयूरचा खेळ देखील लाजवाब राहिला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना ढालेवाडी टीम 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं नुकसान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. एक मानाची स्पर्धा आहे, सन्मानाची स्पर्धा. प्रोजेक्ट स्कोर आणि करंट रन रेटचा जर विचार केला तर 6.50 आहे 50चा. आता संघ आता अशा स्थितीमध्ये पुढे जात असताना आपल्याला ढालेवाडी टीम पाहायला मिळते आहे. आणि या स्थितीमध्ये जर पुढे जात असला तर प्रोजेक्ट स्कोर आपल्या संघाचा असणार आहे तो मात्र 39चा. आता षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं सुरू होतंय आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आता पुढे आलेले आहेत. पहिलं षटक ज्याने हाताळलं, चांगली गोलंदाजी केली, 1 विकेट आपल्या नावावरती करत असताना 5 धावा खर्च करत असताना गोलंदाज निलेश आता आलेत. निलेश आलेले आहेत. पहिलाच बॉल ऑन स्ट्राईक वरती नकुल राठोड पुन्हा एकदा आहे. ओहो, चांगला फटका खेळाय. फुलटॉस बॉल होता तो, पॉवरफुल स्ट्रोक. आता फुलटॉस बॉल वरती टीमचा लॉस, सीमारेषा पार. पुन्हा एकदा चौकार. पहिल्या बॉलवरती निलेश यांच्या याही वेळी आक्रमण होत असताना धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जाते. चांगला फटका होता आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता मात्र 17 या आकड्यावरती पोहोचते. 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. जबरदस्त खेळ आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत, एकमेकांच्या अगदी विरोधामध्ये खेळत आहेत. निमित्त मात्र एकच आहे, श्री काळभैरवनाथ चषक 2026 महासंग्राम. भव्य फुलपीश टेनिस बॉल क्रिकेटचे महासंग्राम. कालच्या दिवसापासून ते जवळजवळ 5 दिवस चालणारी ही टुर्नामेंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दिवस खेळायचा होता. फटका या ठिकाणी आपण पाहतोय. फसलाय फॉलोथ्रूमध्ये झेल टिपायचा होता, परंतु आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा थांबले आहेत. गुड कॉल. दोघांमध्ये समतोल असणं गरजेचं होतं आणि हा समतोल आपल्या संघासाठी महत्त्वाचा आहे. आणि हा समतोल जर तुम्ही विचार केला, जिथे पहिलं षटक सुरू होतं निलेशांचं आणि तो समतोल राहुलचा आणि स्वप्नीलचा कुठेतरी चुकला होता आणि स्वप्नील साबळे तिथेच बाद झाले होते. या चुका आहेत त्या संघाच्या होत आहेत. त्या चुका आता आपल्याला दुरुस्त करणं महत्त्वाचं आहे. आणि निलेशांची गोलंदाजी जबरदस्त आहे. विकेट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा. हाही फटका खेळला आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतायत. आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती कंप्लीट होते. विकेट वाचून आता खेळायचं आहे ढालेवाडी संघाला, कारण की 2 विकेटचं जे नुकसान राहिलं आहे ते मात्र महत्त्वाचं होतं. धावसंख्या आता 18 या आकड्यावरती आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 चेंडू आतापर्यंत कंप्लीट होत आहेत. चला जाऊयात मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. आई बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. फटका खेचून मारलेला आहे. चांगला फटका खेळा आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा यस सौरभ आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण सौरभ यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा बनतंय. आताच्या बॉलवरती एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होते. सिंगल घेणं देखील संघासाठी गरजेचं आहे, कारण की निलेश यांच्या पुढे तुम्ही आक्रमण जास्त जो आहे तो मात्र बनवू शकत नाहीये. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. ओहो, पुन्हा एकदा विकेट करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. त्याचबरोबर आताच्या बॉलवरती लेग बायची शरीरभेदक आहे. सिंगल लेग बायचा आताचा एक सिंगल कळवली जाते. धावसंख्या पुढे जात आहे. संघाची धावसंख्या आता 20 या आकड्यावरती पोहोचते आहे. 20 धावा धावफलकावरती आहेत. संघाची धावसंख्या कुठेतरी आता करंट रन रेट वाढवायचा प्रयत्न सुरू आहे फलंदाजांचा, परंतु आता चांगला खेळ आपल्या संघासाठी गरजेचा आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. मयूर विकेट केले आहे. नो लुक खेळायचा होता. चांगलाच फटका अफलातून तो स्ट्रोक आहे. टीमच्या डगआउटला मानवंदना देत मिड विकेट फोडलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तडाखा तर चांगला आहे. षटकार मिळेल आताच्या बॉलवरती. धावसंख्या पुढे जाते. 3 ओव्हरचा जो खेळ आहे तो मात्र संपला जातोय. 3 षटकांचा खेळ संपला. ढालेवाडी संघ आता 26 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं नुकसान. रिप्लेच्या माध्यमातून पीटीसी लाईव्ह या युट्यूब वाहिनीवरती तमाम प्रेक्षक राजे आज मात्र तो रिप्ले पाहत आहेत आणि असा रिप्ले खरं तर टेक्निशियनने आमचा सोडला आहे की तो रिप्ले पाहतच राहावा. आमचे टेक्निशियन आहेत अक्षय सर देखील पाहायला मिळत आहेत. मुख्य कॅमेरामॅनच्या भूमिकेत विजय सर देखील आहे. त्याचबरोबर आमचे स्क्वेअर लेग कॅमेरामॅन मयूर सर आहे. धावसंख्या 26 आहे. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती. स्क्वेअर लेग कॅमेरामॅन खरं तर मयूर सर आम्हाला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज आता सौरभ आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. या ठिकाणी आपण पाहूयात
सौरभ यांचा खेळ आपल्याला जबरदस्त खरं तर फलटण तालुक्याकडून सातत्याने पाहायला मिळत असतो आणि ते आता बॉलिंग ट्रॅकवरती त्यांची क्षमता खूप आहे. ते स्तरार मारा. त्यानंतरचा बॉल नकुल राठोड आहेत ऑन स्ट्राईकला. रावडी फटका खेळायचा होता नकुल राठोडला, परंतु आत्ताचा जो बॉल होता तो मात्र जास्ती खोलवर टप्प्याचा राहिलाय, जास्त उसळी नाहीये आणि त्याचा फायदा उचलू शकत तुम्ही नाही. आताचा बॉल डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होती. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज स्वीप अटेम्प्ट करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका डायरेक्ट करायचा नाहीये कोणताही, परंतु आता दुखापत आहे का बाईचा आताचं सिंगल कळवली जाते. दुखापत खरं तर यष्टीरक्षकाला कोणती नाही आहे. बाईची आताची एक सिंगल आलेली आहे. येस, मयूरला तुम्ही कॉल करा. दोघांमध्ये समतोल आहे. गुड अंपायर आमचे अक्षयजी तांदुगडे सर देखील आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. कित्येक मॅचेस त्यांनी कव्हर केल्या आहेत. मी सांगू शकत नाही एवढ्या मॅचेस त्यांनी कव्हर केल्यात आणि त्यांचा अनुभव आज स्वप्नीलजी भैया काकडे सर असतील, त्याचबरोबर अक्षयजी तांदुगडे सर असतील, नामांकित पंच मात्र आयोजन कमिटीने उपलब्ध केलेत आहे. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. जबरदस्त आयोजन पाहतोय. त्यानंतर सिंगल आहे, ती चोरटी पुन्हा एकदा मिळतीये. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आता मात्र 28 या आकड्यावरती पोहोचते. 28 धावा धावफलकावरती आहे. चौथं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. चौथ्या षटकातले 3 चेंडू आता कंप्लीट होत आहेत. पाडेगाव विरोधात ढालेवाडी संघ ही मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दिवस मात्र या स्पर्धेचा पुढे एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, इनसाइड आउट करायचा, परंतु आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती पुन्हा एकदा कंप्लीट केली जाते. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जाते. संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते आपल्याला 29 या आकड्यावरती धावफलक पोहोचले. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे जाऊयात मागच्या दिशेने. पाडेगाव टीम सुरेश शेळके आलेले आहेत गोलंदाज. आता बॉलिंग ट्रॅकवरती त्यांचं षटक या ठिकाणी आपण पाहूयात कशा प्रकारे ते आता चेंडू मार्गस्थ करतायत. खेळ जो आहे तो पाडेगाव संघाकडून तो आता त्यांचा पाहायला मिळणार आहे. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा नकुल राठोड, रावडी फटकेबाजी करणारा खेळाडू. ओहो, आताचा बॉल, पहिलाच बॉल तो चान्स बनवायचा होता. तो पहिलाच बॉल बिमरचा आहे आणि नो बॉलचा इशारा अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर फ्री हिट असेल. नो बॉलवरती फायदा तुम्ही उचलू शकलेला नाही. या चुका राहिल्या आहेत नकुल राठोड यांच्या. फुलटॉस बॉलवरती ते आता थांबले होते. फ्री हिटचा बॉल सूरज पुढे एकदा आहेत. फ्री हिटचा बॉल होता. लॉंग द कार्पेट खेळायला आहे. लॉंग ऑनमध्ये पुन्हा एकदा शुभम आहेत सज्ज. चेडूला इथे रोखतायत आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते. धावसंख्या नो बॉल आणि सिंगलने आताच्या पुढे जात असताना 39 धावा धावफलकावरती आहेत. 39 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट आता वाढत चालला 9.36 आहे ढालेवाडी संघाचा. परंतु विजयासाठी तुम्हाला जर मोठं धावफलक निर्माण करायचं असेल तर चांगली फटकेबाजी संघासाठी आपल्याला आवश्यकतेची आहे आणि तोच आता खेळ मयूर यांना करून दाखवायचा आहे. ओहो, आताचा बॉल देखील हलक्या हाताने खेळ आहे आणि जास्त खोलवर टप्प्याचा होता. एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू ते वापरण्याचा प्रयत्न अगदी होतो, परंतु आउटफील्ड जर चर्चा केली तर शानसर आउटफील्ड स्लो आहे. आउटफील्ड स्लो या ठिकाणी खरं तर आपल्याला पाहायला मिळते या मैदानाची. त्याचनंतर धावसंख्यामध्ये 2च्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या 41 या आकड्यावरती आहे. 41 धावा धावफलकावरती 5वं षटक आहे. पुढे एकदा फटका याही वेळी खेचला होता, परंतु फटका फसला आहे. पटला केला जातो. एक धाव मिळते. डबलचा प्रयत्न केला जाईल आणि याचबरोबर या ठिकाणी आपण पाहूयात प्रेक्षक राजे कळवतील चेंडू सीमा रेषा पार. मेरेगा मोका देगा चौका. 4 धावा चौकार.
चौकार मिळतो या बॉलवरती. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूयात 45 धावा धावफलकावरती आहेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. फलंदाज इथे सज्ज होत होते आणि आताचा बॉल देखील जबरदस्त अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एक सिंगल जे आहे ती मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना अजून जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ 5व्या षटकातला उरलाय. 2 बॉल बाकी आहेत 5व्या षटकाचे. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पुढे एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु आताचा बॉल देखील आपल्याला जबरदस्त जो आहे तो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होते. शेवटचा बॉल उरलाय 5व्या षटकाचा. 46 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं नुकसान. फटका फसला होता. शुभम होते डाऊन दी बॉल आणि याचबरोबर नकुल राठोडचा इथे खेळ जो आहे तो मात्र संपुष्टात आणलाय. फलंदाज आता पाक टू द पवेलियन होत आहेत. मोठा धक्का खरं तर ढालेवाडी संघाला पुढेच एकदा बसलेला आहे. त्याचबरोबर धावफलक जर पाहिलं तर 5 ओव्हरचा खेळ जो आहे तो संपलाय. 3 विकेटचं नुकसान. धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. चला 46 धावा धावफलकावरती आहेत. 46 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटचं नुकसान. 46 धावा धावफलकावरती आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा सौरभ यांना आमंत्रण दिलं जात आहे. सौरभ यांचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. चला सौरभ आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. आता षटक मार्गस्थ करतायत. शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. एडिंगचा या डावाचा शेवटचं षटक आहे. 46 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईकला मयूर पुन्हा एकदा आहेत. चांगला फटका खेळलेला आहे. मयूर यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक मिसफिल्ड करतायत. चेंडू सीमा रेषा पार. इट्स क्वालिटी ब्रँडेड. चौकार. 4 धावा. चौकार मिळाला आहे. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका खेळाय. धावसंख्या 4 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या अर्धशतक पूर्ण होते. ढालेवाडी संघाचं 50 धावा धावफलकावरती लागल्यात. 50 धावा धावफलकावरती आहेत. अजून 5 बॉलचा खेळ जो आहे तो बाकी आहे आणि 5 बॉलमध्ये मॅक्सिमम किती धावा खरं तर मयूर यांच्या बॅटमधून येतील तेही देखील पाहणं महत्त्वाचं आहे. जबरदस्त फटकेबाजी मयूर यांची या ठिकाणी आपल्याला या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढे एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, परंतु आताचा बॉल देखील या ठिकाणी आपण पाहूया. जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती राहिली आहे. डॉट बॉल आला आहे. निर्धाव चेंडू आहे. अजून 4 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. टीम ढालेवाडी संघ 50 या आकड्यावरती आहे. त्यानंतरचा बॉल पुढे एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. एस्टॅनच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालेला आहे आणि चेंडू अगदी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होतीये. अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. समीर आता स्ट्राईकवरती येतील का? काळमंत्र काय असेल? बॅटचा चेंज इथे झालेली आहे, परंतु आता इथून पुढे जो खेळ असेल त्या 3 बॉलवरती कशा प्रकारे केला जाईल? सौरभ पुढे एकदा सज्ज आहेत. याही वेळी जबरदस्त बॉल होता. यष्टीरक्षक चूक करतायत आणि आता पुन्हा एकदा 22चा
सीमा रेषा पार चौकार 22चा चौकार अगदी दिला जातोय. धावसंख्या पुढे जात आहे 4 धावांच्या मदतीने. 54 धावा धावफलकावरती लागतायत. अजून 2 बॉलचा खेळ जो आहे तो उरलाय. 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि 2 चेंडूंमध्ये किती आक्रमण अगदी करतायत. सो आयत्या ज्या धावा होत्या त्याच धावा आता मिळाल्या आहेत. सौरभने चांगलीच गोलंदाजी केली आहे या षटकामध्ये, परंतु आता टप्प्याचा वापर आणि चांगला फटका खेळण्याचा प्रहार तो आम्हाला ठाऊकच आहे. आणि काही चेंडूवरती तो चांगला आक्रमण करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर हाय अँड हँडसम सिक्सर साधावा. याचबरोबर मयूर या ठिकाणी पोहोचतायत. आता पुन्हा एकदा जबरदस्त खेळ मयूर यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल जरी बाकी असला तरी मयूर यांचा खेळ 19 बॉल आणि 41 धावा त्यांनी वैयक्तिक बनवल्यात. 19 बॉल 41 धावांचा खेळी मयूर यांची आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 60 या आकड्यावरती आहे. शेवटचा बॉल सौरभचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय आणि बॅटने चांगला फटका आहे आणि याचबरोबर चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा अफलातून स्ट्रोक आहे. चौकार जो आहे तो याही वेळी आलेला आहे. धावसंख्या पुढे जाते आणि याचबरोबर आताचा टोटल रन्स बनले आहेत 64. विजयासाठी 65 धावा पाडेगाव संघासाठी. 65 बनवायचे आहेत विजयासाठी पाडेगाव संघाला. चला दोनही टीम्स लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचा, जास्त वेळ घेऊ नका. त्याचबरोबर सुरेश शेळके गोलंदाज होते मैदानाच्या आतमध्ये. पाडेगाव संघाकडून त्यांचे समर्थक आहेत, कट्टर समर्थक, त्यांचे फॅन फॉलोअर्स असतील ते मात्र आज या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी आपण श्री काळभैरवनाथ चषकाच्या निमित्तानं स्वागत करूयात.
पाडेगाव टीम एक खेळाडू पाठवून द्या. पाडेगाव टीम चला एक खेळाडू या. चला सौरभ सर कोणाला तरी पाठवा लवकर तिथं. चला लवकर या, धावत या, पळत या, लवकर या. मधनीच आला तर चालेल दादा, लवकर या फक्त. ऑन स्ट्राईकला आहे सुदीप, नॉन स्ट्राईकला आहे शुभम, गोलंदाज स्वप्नील साबळे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती स्पष्टीकरण करूनच दाखवलं आहे. विजयाच्या दिशेनेच कूच करत आलोय आम्ही आणि पहिल्याच बॉलवरती चेंडू सीमा पार, रिव्हर्सचा अफलातून तो स्ट्रोक, चौकार, 4 धावा. पहिल्याच बॉलवरती पाडेगाव टीमचा धावफलकाचा श्रीगणेश होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने तो फटका या ठिकाणी खेचला गेलाय. चांगला फटका आहे आणि सुदीप यांचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईकला आहे शुभम. गोलंदाज स्वप्नील साबळे आहेत यावेळी आणि क्षेत्ररक्षक पुढे एकदा आता चांगलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडू मात्र आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होतीये. डॉट बॉल. त्यानंतरचा बॉल पुढे एकदा आहे. 4 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाज सज्ज होत आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा खेळ आहे आणि चांगला फटका पुढे एकदा. चेंडू सीमा रेषा पार, चौकार आलाय. बॅक टू बॅक आहेत. पहिल्या बॉलवरती होता, दुसरा बॉल डॉट आलाय, परंतु तिसऱ्याच बॉलवरती तो कसला चान्स दिलेला नाही. आता गोलंदाजाला आणि चांगला स्ट्रोक आता खेळाय. चौकार आताच्या बॉलवरती मिळतोय. त्याचबरोबर सुदीप यांनी लगातारचे 3 चौकार किंवा 3 षटकार जर मारले तर सूरज मोरे यांच्याकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 500 दादा लावा कारण की 3 मारणार आहेत. आणि आताचा बॉल देखील जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी स्वप्नील साबळे यांच्या वतीने होते आहे. 2 डॉट आले आहेत, 2 चेंडूवरती चौकार देखील आहे. धावसंख्या 8 या आकड्यावरती पाडेगाव संघाची धावफलक आता पाहायला मिळते. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 10 आहे 69चा, परंतु तुम्ही या संघाचा करंट जर पाहिला तो वाढवतच चाललेला आहे. पुन्हा एकदा अफलातून स्ट्रोक आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 440 सोलचा झटका, इलेक्ट्रिफाईड सिक्सर, 6 धावा. षटकार मिळतो या बॉलवरती. चांगला फटका इथे खेचून मारलेला आहे सुदीप यांच्या बॅटमधून. षटकार मिळतोय. धावसंख्या पुढे जाते 6 धावांच्या मदतीने. 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला या संघाच्या पाहायला मिळतील. जबरदस्त बॅटिंग आता करावी तर लागणारच आहे. सुदीप यांचा खेळ मात्र लाजवाब आहे. त्यानंतरचा बॉल ओ पुढे मारलाय. आता फलंदाज इथे क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये. टप्पा खा, चेंडू लॉंग ऑफला, सीमा रेषा पार, स्लाईला केलाय चौकार, 4 रन. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावांचा आकडा टीम पाडेगाव 18 धावा धावफलकावरती. 30 बॉल विजयासाठी 47 बनवायच्या. यानंतर होणारा सामना जो असेल, जी मॅच असेल ती विनर पहिल्या मॅच मध्ये जिंकलेला संघ
शेणकरवाडी टीम पहिल्या मॅचमध्ये जिंकलेली आहे आणि या मॅचमध्ये जो जिंकेल त्याच्याबरोबर ती मॅच आम्हाला पाहायला मिळेल. आयोजन कमिटी किती षटकांची मॅच असेल ती मात्र आपल्याला वेळ अनुभवी याची नोंद घ्यावी ते कळवतील. परंतु आता 30 बॉल आणि विजयासाठी 47 धावांची आवश्यकता आहे. 30 चेंडू 47 धावांची आवश्यकता. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अनुभव आहे त्यांना आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. सहदेव राठोड यांना या ठिकाणी पाहूयात. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. कुलटप्पाचा बॉल होता. शुभमला अडकवण्याचं जाळं विणलं होतं. रितेश आहे डाऊन दी बॉल. चांगला झेल युवराज यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. खेळाडू बॅक टू द पवेलियन. रितेश आहेत खरं तर लॉंग ऑनला, परंतु आता युवराज होते डाऊन दी बॉल आणि मोठी विकेट मिळते. खेळाडू मात्र बाद होत असताना शुभम एडे मात्र 0 वरती हिरो. गोल्डन डकची शिकार. खेळाडू बाद. पहिला धक्का पाडेगाव संघाला. ओयूटी विकेट. चला लवकर या. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. सुरेश शेळके आलेत मैदानाच्या आतमध्ये. सुरेश शेळके यांचे कट्टर समर्थक आजच्या दिवसभरामध्ये खरं त्या मैदानावरती भरपूर आहेत. सूरज शेळके या ठिकाणी आपण पाहूयात. नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव घेतलं जातं. कोलडप्पाचा बॉल होता. आताचा बॉल देखील या ठिकाणी आपण पाहूयात. क्षेत्ररक्षक स्वप्नील साबळे आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण स्वप्नील यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या 7च्या बॉलवरती पुन्हा एकदा एक धाव जी आहे ती मिळतीये. एक सिंगल मिळते. धावसंख्या पुढे जाते. सिंगलच्या मदतीने 19 धावा धावफलकावरती लागले जात आहेत. करंट रन रेट आहे संघाचा 14.25चा. रिक्वायर्डचा जर विचार केला तो भरपूर आहे, परंतु त्यानंतरचा बॉल सुदीप यांच्यासाठी होता. चांगला अलॉंग द कार्पेट आहे. भरपूर मीटरचं अंतर कव्हर करायचं आहे रितेश यांना. चांगलं क्षेत्ररक्षण बनते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि दोनही धावा कंप्लीट करत असताना दोनही फलंदाज आपल्या घरट्यामध्ये सेफ आहे. 2 धावा आताच्या कलेक्शनमध्ये पाडेगाव टीमसाठी. 2 धावांच्या मध्ये धावसंख्या पुढे जाते आणि संघाची धावसंख्या आहे 21 धावा धावफलकावरती आहे. 21 रन ऑन द बोर्ड. 27 बॉल विजयासाठी 47 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल पुढे आहे. ओव्हर मोठा फटका खेळायचा होता रिव्हर्सचा, परंतु आताचा बॉल देखील जबरदस्त आता पाहायला मिळत आहे. चेंडू डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती होते. सहदेव राठोड यांचं चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक हाता येत आहेत. 4 चेंडू देखील जबरदस्त हाताळलेला आहेत. अजून 2 बॉलचा जो खेळ आहे तो मात्र उरलाय. 26 बॉल आहेत. विजयासाठी 44 धावांची आवश्यकता पाडेगाव संघासाठी. इक्वेशन बनवलं आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन नुसार आता तुमचा खेळ दाखवायचा आहे. सुदीप पुन्हा एकदा आहेत. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करत या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होती. स्वप्नील साबळेवरती भरपूर आक्रमण या खेळाडूचे आहेत. पुन्हा एकदा बिगिट केली आहे. चांगला फटका खेळाय. रितेश आलेले आहेत. कॅच महत्वाची होती, परंतु झेल आता मिस केलं जातं. रनिंग ड्रॉप होता. एक धाव जी आहे ती मिळतीये. सिंगल आहे ती मिळते आताच्या बॉलवरती. धावसंख्या सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या बदलतीये. सुदीप आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि सूरजजी मोरे यांच्याकडून लगातारच्या 3 चौकारांसाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय सूरजजी मोरे साहेबांकडून सुदीप यांच्यासाठी खरं तर कॅश प्राइज आहे. लगातारच्या 3 चौकारांसाठी 1001 रुपयाचं कॅश प्राइज. परंतु आता ऑन स्ट्राईकला सूरज शेळके आहेत. आता ऑन स्ट्राईकला 22 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल ओव्हर क्रमांक 2चा. सदैव पुन्हा एकदा मार्गस्थ करतायत. मोठा फटका खेळाय. चांगला ताकदीचा वापर करायचा होता. स्वप्नील साबळे आहे डाऊन दी बॉल. मोठी विकेट मिळते. बडी मछली जालमय खेळाडू आहेत बाद. धक्का क्रमांक 2 पाडेगाव संघासाठी. 22 धावा धावफलकावरती आहेत. 2 विकेटचं नुकसान. 2 षटकांचा खेळ संपलाय. आता 24 बॉल आणि विजयासाठी 43 धावांची आवश्यकता पाडेगाव संघाला. 24 चेंडू 43 बनवायच्यात.
गोलंदाज आता षटक मैदानाच्या आतमध्ये तिसरं इथे मार्गस्थ करतायत आणि तिसऱ्या षटकासाठी षटक इथे मार्गस्थ करत असताना स्वप्नील साबळे आता बॉलिंग ट्रॅकवरती येत आहेत. जाऊयात मागच्या दिशेने स्वप्न आता कशा प्रकारे पूर्ण करतील आपल्या ढालेवाडी संघाचं. स्वप्नील साबळे यांची कशी गोलंदाजी असेल या बाशमध्ये. नॉन स्ट्राईकला विशाल डेडे. अक्रॉस आहे, चांगलाच फटका इथे खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आले डाऊन दी बॉल. झेल पुन्हा मिस केलाय. जीवनदान वारंवार खरं तर ज्या खेळूचा झेल पकडायचा आहे त्याच खेळूला वारंवार जीवनदान दिलं जात आहे. सुदीपला पुन्हा एकदा जीवनदान जे आहे ते दिलं जात आहे. तर मित्रांनो, खऱ्या आयुष्यामध्ये जीवनदान द्या, परतफेड केली जाईल. परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जर जीवनदान देत असाल तर त्याचं प्रत्युत्तर मात्र एकच आहे, तो मात्र बदला. आणि सुदीप आता बदला घेतल्याशिवाय थांबणारच नाही. तेच ऑन स्ट्राईकला आता विशाल डेडे पोहोचत आहेत. एक जबरदस्त खेळ नेहमी आयकॉन आपल्याला पाहायला मिळतील. फलटण तालुक्यामध्ये त्यांचा खेळ मात्र जबरदस्त आपल्याला पाहायला मिळत असतो आणि त्यांचा खेळ पुन्हा एकदा पाडेगाव संघाकडून आहे. त्यानंतरचा बॉल रिव्हर्स खेळा आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी पाहतोय. थांबवायसाठी सांगितलं होतं, परंतु सेट असलेला फलंदाज थांबवायचा आहे आम्हाला स्ट्राईकला. सुदीपला ठेवायचं होतं ऑन स्ट्राईकला. विशाल डेडे यांना आता बॅक टू द पवेलियन जावं लागेल. कॉल होता थांबायचा, परंतु आता मिस कॉल ठरलाय. ओ युटी आउट धावचीच स्वरूपात आताची विकेट आली आहे. खेळाडू बाद होत आहेत. चला नवीन फलंदाज चला. कालचा दिवस खरं तर भिवरी संघाचा राहिला आहे, परंतु आजचा दिवस कोणत्या संघाचा असेल. बॅटर आलेत सौरभ मैदानाच्या आतमध्ये. सुदीप पुढे एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु आता धावचीची संधी बढते. आताच्या बॉलवरती एक धाव जी आहे ती मात्र लेग बाईच्या माध्यमातून कंप्लीट होते. धावसंख्या पुढे जात असताना संघाची धावसंख्या 24 या आकड्यावरती आहे. 21 बॉल आणि विजयासाठी 41 धावांची आता आवश्यकता आहे. तर पुढे एकदा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक आता चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आताच्या बॉलवरती बनत आहे. सौरभ आहेत आता ऑन स्ट्राईकला आणि पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सौरभने खेळलेला आहे. पहिला बॉल त्याचा 2 धावा ज्या आहेत त्या मिळत आहेत. धावसंख्या 26 या आकड्यावरती आहे. चांगली पार्टनरशिप जर बनत असेल तर मॅच पाडेगाव संघ इथून देखील बदलू शकतो, परंतु चांगली पार्टनरशिप बनणं आपल्या संघासाठी आता इथून पुढे महत्त्वाचं आहे. 20 बॉल विजयासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. 20 चेंडू 39. त्यानंतरचा बॉल पुढे सरसावत खेळायचा होता. आताचा बॉल जबरदस्त आहे. अपील इथे केली जाते आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहूया तर शरीरभेदक किंबोर्डा झालेला आहे. तो डॉट मिळाला आहे. निर्धाव चेंडू आला आहे. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. जेवढे डॉट येतील ना तेवढाच दबाव आता या संघावरती वाढतच चाललेला आहे. आणि याचबरोबर शेवटचा बॉल उरला आहे षटक क्रमांक 3चा. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईक. सौरभ पुन्हा एकदा आहेत. टप्प्याचा बॉल होता. क्रॉस केलेला आहे. चांगला फटका यावेळी खेळला जातो. एक धाव जी आहे ती कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न कोणताही नाही. ऑन स्ट्राईकला पुन्हा एकदा सौरभ पोचतील. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. पाडेगाव संघ आता 27 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेटचं नुकसान. विजयासाठी 18 बॉल 38 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 38 धावा आता तुम्हाला बनवायच्या आहेत. करंट रन रेट तुमचा कमी झालाय. 9चा आहे. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 12.67चा आहे. 18 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता कशा प्रकारे षटक इथे हाताळलं जात आहे. गोलंदाज इथे वापरला जाईल जो दबाव निर्माण करू शकतो टीम वरती आणि दबाव बनवण्यासाठी आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येत आहेत.
18 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज पुलंदा बॉलिंग ट्रॅकवरती या ठिकाणी आलेले आहे. सहदेव या ठिकाणी आपण पाहूयात. सहदेव राठोड बॉलिंग ट्रॅकवरती येत आहे. चला वेळ वाचवा. टीम मिटिंग इज नॉट अलाउड. पाडेगाव संघ याची नोंद घ्या. ड्रिंक्स ब्रेक जेव्हा होत असतो तेव्हा खेळाडूंनी खाली बसून कृपया करून पाणी घ्या, विनंती करतोय. उन्हाचा तडाखा भरपूर आहे आणि त्याच्यामुळे पाणी जे तुम्ही पिता ते मात्र खाली बसून किंबहुना तुम्ही पीत जावा, विनंती राहील. 18 बॉल विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे आणि प्रत्येक खेळाडूने जी कॅप आहे ती परिधानच करून आपल्या खेळ जो आहे तो दाखवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये येऊन, याची नोंद घ्या. प्रत्येक खेळाडूने कंपल्सरी कॅप घालणं महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला. आता सौरभ पुन्हा येतं. पुलटॉस होता, स्वीप अटेम्प्ट करायचा प्रयत्न. आत्ताचा बॉल देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. चेंडू मात्र डॉट आलाय. निर्धाव चेंडूची संख्या आताच्या बॉलवरती होतीये. 17 बॉल विजयासाठी 38 धावांची आवश्यकता. जो प्रेशर आहे, जो दबाव आहे तो आता वाढतच चालला आहे. दबाव हटवण्याची फटकेबाजी आता करावी लागणार आहे पाडेगाव संघाला. जो आक्रमण करावं लागेल प्रत्येक बॉलवरती. 17 चेंडू 38 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 38 धावांची आवश्यकता असताना खोलवडाप्याचा बॉल होता आणि चांगला झेल वडकॅश. चांगला झेल खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या खेळाडूच्या माध्यमातून. रिप्लेला जाऊयात पुढे एकदा. पीटीसीला ऑनला कशा प्रकारे तो झेल टिपला जातो. क्रॉस होता, बराच ते लांब होते परंतु उलट्या पावलाने तो झेल मात्र जबरदस्त या खेळाडूच्या माध्यमातून. युवराज होते आणि युवराज कायम राजच करतात आणि तो झेल त्यांच्या वतीने अगदी टिपला जात होता. खेळाडू बाद झालेत. चौथा धक्का पाडेगाव संघाला. 27 धावा फलकावरती. 16 चेंडू विजयासाठी 38 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू 38ची आवश्यकता आहे. चला फलंदाज येथील मैदानाच्या आतमध्ये निलेश आलेले आहेत. 16 चेंडू आता 38 धावांची आवश्यकता आहे पाडेगाव संघाला बनवायच्या. 16 चेंडू 38ची आवश्यकता आहे. जाऊयात मागच्या दिशेने. त्या डंचचा बॉल आला आहे आणि आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहूया. निलेश होते आणि धाव मात्र आता बनवावीच लागणार आहे. ऑन स्ट्राईकला जो फलंदाज, जो धुरंधर चांगला खेळ त्याचा सातारेच पाहत असतो. बाईचा सिंगल आला आहे. जो धुरंधर जबरदस्त खेळतो तो धुरंधर आता ऑन स्ट्राईकला. आता सुदीप यांना ऑन स्ट्राईक आता भेटलेले आहे आणि स्ट्राईकवरती कसा खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. 15 चेंडू विजयासाठी 37 धावांची आवश्यकता पाडेगाव संघाला. 15 बॉलमध्ये 37 धावा बनवायच्या आहेत. आयोजन कमिटीनं आयोजन देखील दमदार केलेलं आहे. जरी संघ आपला एक मॅच पराभूत जरी होत असेल त्याला कमबॅक करण्यासाठी अजून एक मॅच जी आहे ती मात्र ठेवली गेली आहे. जो खेळ दाखवायचा आहे तो एक मॅचमध्ये दाखवू नये, कारण की नॉकआउट पद्धतीने बऱ्याच टुर्नामेंट आम्ही सातत्याने पाहत असतो. त्यानंतरचा बॉल आहे. क्रॉस खेळलेला आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरमध्ये बरोबर अगदी खेळलेला आहे. चेंडू सीमा रेषा पार. पुन्हा एकदा स्ट्रोकला जॉब. चौकार 4 रन. मुख्य पंचांच्या भूमिकेत स्वप्नीलजी भैया काकडे सर पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत अक्षयजी चांदगुडे सर आणि चौकाराच्या मदतीने अजून 2 बॉलचा खेळ इथे उरला आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि सदैव यांच्या वतीने चांगली गोलंदाजी पाहतोय. 14 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता पाडेगाव संघाला. 14 बॉल 33ची आवश्यकता. चौदा चेंडू 33ची आवश्यकता आहे. सुदीप ऑन स्ट्राईकला आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न अपील केली आहे पंचांकडे. पुन्हा एकदा मागणी केली जाते. अपील फेटाळली जाईल आणि आताचा बॉल आहे तो मात्र डॉट आलाय. 13 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 13 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता या ठिकाणी पाहूयात. मॅच आता महत्त्वाची बनली आहे दोनही संघांसाठी. टीम ढालेवाडी त्यांच्या विरोधात आहे पाडेगाव. पाठीमागची मॅच जर पाहिली तर 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना तो सिक्सर अगदी खेळला होता तर फलंदाजाने. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असताना तो फलंदाज होता लारा आणि लारा यांचा खेळ मात्र आजच्या दिवसभरामध्ये जबरदस्त राहिलेला आहे.
ओहो पटका खेळाय सुदीप, परंतु थांबणार आहेत का, स्टॉप केला जाईल का, डाऊन दी बॉल. चांगला झेल होता तो, अगदी टिपला गेलाय, खेळाडू बाद होत आहेत. बॅक टू द पवेलियन्स. शान तुमचेच बंधू होते आणि बंधूंचं नाव आहे शान राठोड होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळतोय. रोशन यांचे बंधू होते शान आणि शान यांनी चांगला झेल जो आहे तो मात्र इथे टिपलाय, खेळाडू इथे बाद होत आहेत. बॅक टू द पवेलियन. खेळाडू इथे पोहोचत असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 5वा धक्का आहे पाडेगाव संघाला. 32 धावा फलकावरती आहे. 2 षटकांचा खेळ उरलाय. 12 बॉल 33 आवश्यकता. 12 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. जाऊयात मागच्या दिशेने. गोलंदाज कोणता निवडला जाईल आणि बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज नकुल राठोड या ठिकाणी आलेले आहेत. 12 चेंडू विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. मॅच बनवली जाईल का, कशा प्रकारे खेळ आता फलंदाज करतील निलेश, तर नॉन स्ट्राईकला आहेत. बाबू आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये पाडेगाव संघाकडून. आता बाबू यांचा खेळ कशा प्रकारे असेल आपल्या गावासाठी जर खेळायचं असेल तर चांगला खेळ गरजेचा असणार आहे पाडेगाव संघाला. एका साईडला पुरंदर तालुका, दुसऱ्या साईडला फलटण तालुका. आणि आताचा बॉल मात्र ओहो, इथे अगदी पाहूयात सेलिब्रेशन केलं जातंय. त्याचबरोबर पंच आहेत इथे आपल्याकडे. चला मॅच स्टार्ट करा, पंचांची हुज्जत घालू नका. जाऊयात मागच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा नकुल आहेत. बिगिट करायचा होता. हाही बॉल जबरदस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची संख्या आताच्या बॉलवरती होतीये. पुन्हा एकदा आताचा बॉल देखील डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता आताच्या बॉलवरती देखील होती. चांगलीच गोलंदाजी नकुल राठोड यांची पाहायला मिळतीये. मॅच महत्वाचे आहे. संपर्क करावा लागेल आता बॅट आणि बॉलचा. निलेशनला चांगले फटके खेचावे लागतील आपल्या पाडेगाव संघासाठी. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज सज्ज होत आहेत. ओहो, पुढे खेचलाय. चांगला फटका खेळायचा होता. रितेश आलेला आहे. फटका फसलाय. झेल मात्र पुन्हा एकदा मिस केलेला आहे. एक मिळते. डबलचा प्रयत्न केला जातोय आणि आताच्या बॉलवरती 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होत आहेत. रितेश होते. झेल अगदी मिस केलेला जातोय. पाठीमागे तो झाला होता, परंतु आता किंबहुना जास्त उंची होती. तो झेल पुन्हा एकदा मिस केला जातोय आणि मॅच मात्र बदलली जाईल. 2 धावा येत आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. अजून विजयासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा आहे. मोठा फटका खेळ. आता ताकद वापरली आहे निलेश यांनी आणि चेंडू लँड केलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर.
सिक्सर येतोय, पाठीमागचा झेल केला आहे तो मिस, परंतु आता मॅच किंबहुना मिस करावी लागेल आता टीम ढालेवाडी संघाला. अशी खरं तर दृश्य दिसायलाच लागले आहेत, कारण की निलेश आता थांबेल का नाही ते ठाऊकच नाही. षटकाराला आहे धावसंख्या, षटकाराच्या मदतीने पुढे जात असताना षटकार मिळतोय. त्यानंतरचा बॉल पुढे एकदा जाऊयात मागच्या दिशेने फलंदाज आता सज्ज होत आहेत. याही वेळी बिगिट करायचा प्रयत्न होता, त्याचबरोबर आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. 6 बॉल 25 बनवायचे आहेत. कोणी षटक हाताळेल, कोणता गोलंदाज आता ढालेवाडी संघाकडून पुढे आणला जातोय, कारण की 6 चेंडू विजयासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. आणि आता षटक मार्गस्थ होत असताना गोलंदाज आहेत. जाऊयात मागच्या दिशेने 6 चेंडू 25 ची आवश्यकता. सोने आले आहेत, कशी गोलंदाजी करतील. सोन्यासारखी गोलंदाजी आपल्या संघासाठी करावीच लागणार आहे सोन्याला. आणि पहिला जो बॉल होता तो डॉट आलाय. निर्धाव चेंडूची संख्या आताच्या बॉलवरती होते. 5 बॉल विजयासाठी 25 धावा बनवायच्यात. 5 चेंडू 25 धावांची आवश्यकता. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा फलंदाज की गोलंदाज कोणत्या बाजूने करतो तो पक्षामध्ये आता फटका जातोय. एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होते. धावसंख्या पुन्हा एकदा बदलते. इक्वेशन मात्र बदलत असताना 4 चेंडू विजयासाठी 4 षटकारांची आवश्यकता. 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. निलेश यांच्याकडे क्षमता आहे. बऱ्याच मॅचेसमध्ये निलेश यांचा खेळ आपण सातत्यानेच पाहत असतो. आता ती क्षमता निलेश यांना दाखवावीच लागणार आहे. 4 चेंडू 4 षटकारांची आवश्यकता. 4 बॉल 24 बनवायच्यात पाडेगाव संघाला. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे फलंदाज निलेश आहेत, पुढे खेळायचा होता. चांगला फटका इथे खेळलेला आहे लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक छान आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून बनते. आताच्या बॉलवरती एक सिंगल मिळत असताना 3 बॉल विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 23. त्यानंतरचा बॉल पुढे आहे. याही वेळी फटका अफलातून खेळलेला आहे. चांगलाच फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव जी आहे ती मात्र कंप्लीट होतीये. मॅच आता बदलत असताना 2 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. आणि आताचा बॉल देखील या ठिकाणी पाहूयात. डॉट आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहूयात. एक चेंडू उरलाय. शंकरवाडी टीम चला कॅप्टन या. शंकरवाडी टीम, शेणकरवाडी टीम चला कॅप्टन चला. शेणकरवाडी टीम चला कॅप्टन या. हा बॉल या ठिकाणी पाहूया. सन्मान दिला जातोय आणि त्याचबरोबर आताचा बॉल आणि याचबरोबर टीम ढालेवाडी संघ इथे विजय मिळतो. चला ढालेवाडी टीम कॅप्टन या. आणि शेणकरवाडी टीम चला कॅप्टन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ज्याचा खेळ जबरदस्तच खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 20 बॉलमध्ये 45 धावा, 3 षटकार, 5 चौकार ज्याच्या बॅट मोजलेत, अर्थात मयूर ठरले आहेत मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला मयूर या. मयूर यांचा जबरदस्त खेळ ढालेवाडी संघाकडून पाहायला मिळतोय. चला ढालेवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहेत. शेडकरवाडी टीम चला कॅप्टन या. टॉस आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करूयात. आणि 5 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या दोनही टीम्स. आदरणीय भोसले सरांच्या शुभ हस्ते आम्हाचा टॉस आपण संपन्न करणार आहोत. चला भोसले सर या. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्ही देखील यायचंय. चला शेणकरवाडी टीम कॅप्टन चला. मयूर आपण पण या. मयूर ठरले मॅन मॅचचा पुरस्कार. मयूर चला या. ढालेवाडी टीम मयूरला पाठवा.
अधिक थोपटे यांच्या शुभते माडोबास वितरित करणार आहोत. चला आपण पण या. बडदबाज मयूर यांना या ठिकाणी आपण वितरित करतोय. मयूर ठरले बडदबाजचा पुरस्कार. जबरदस्त खेळ मयूर यांचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन आहे मयूरचं. डालेवाडी संघाकडून त्याचा खेळ 20 बॉल 45 धावा बनवल्यात. चला दोनही टीम शेंडकरवाडी टीमचे कॅप्टन आलेले आहे. डालेवाडी टीम चला कॅप्टन या टॉस संपन्न करूयात. भोसले सरांच्या शुभ हस्ते माचा टॉस संपन्न करूयात. चला शान या. चला वेळ वाचवायचा आहे. कॅमेरामॅन फोकस करतील पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस का बॉक्स या मंचावरती आणि केलेला गेलेला आहे. कॅमेरामॅन अर्थात पी.टी. स्लॅब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय वर्क त्यांचं चालवलं आहे आणि ब्रँडेड क्वालिटी देण्याचं काम खरं तर पी.टी. स्लॅबचे ओनर कोलते दादांची यूट्यूब वाहिनी या ठिकाणी पाहतोय आणि त्यांचं काम देखील जबरदस्त आहे. त्याचबरोबर टॉस जिंकला ढालेवाडी संघाने. निर्णय लवकर कळवा दादा. स्वप्नील सर टॉस जिंकला, निर्णय कळवा. स्वप्नील साबळे सर टॉस जिंकला आहे ढालेवाडी संघाने. निर्णय आहे, निर्णय कळवा. चला प्रथमतः फलंदाजी करणार आहात शेणकरवाडी टीम. चला गोलंदाजी सजवा मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरची मॅच असेल. दोनही संघ याची नोंद घ्या. 5 ओव्हरची मॅच आहे आणि या मॅचसाठी मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा बदल घडवूयात. दौंड तालुक्याचा बुलंद आवाज अभिनीत सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. या सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.